जेवणाच्या ताटामध्ये भरपूर पदार्थ असतील आणि त्यात जर एखादी तोंडी लावायला चटणी नसेल तर ताट मात्र अपूर्ण वाटतं, बरोबर ना? तर आज आपण अशीच एक खमंग आणि रुचकर अशी शेंगदाण्याची चटणी बनवतोय, जी ताटाला परिपूर्ण बनवेल आणि ताटात फक्त भाजीपोळी जरी असेल तरीही त्याची चव मात्र दुप्पट होईल. चला तर मग ही शेंगदाण्याची चटणी कशी बनवायची ते बघूया. चटणी बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचेत. तर इथे मी 3 वाटी होतील एवढे शेंगदाणे घेतलेत. आता आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे. तर आता शेंगदाणे भाजत असताना आपल्याला गॅसची फ्लेम लो किंवा मीडियमच ठेवायची आहे. जास्त मोठ्या गॅसवर शेंगदाणे भाजायचे नाही, त्यामुळे काय होतं, आतून शेंगदाणे कच्चे राहतात आणि वरतून मात्र फक्त भाजल्यासारखे दिसतात. म्हणून काय करायचं आहे, लो किंवा मीडियम गॅसवरच आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे. तर भाजत असताना आपल्याला सतत हे शेंगदाणे चम्मचच्या साहाय्याने हलवत राहायचे, त्यामुळे सगळीकडून शेंगदाणे एकसारखे भाजले जातात. आता जेवढे छान आपले शेंगदाणे भाजले जातील तेवढी छान चटणी होणार आहे, म्हणून शेंगदाणे घाई न करता व्यवस्थित भाजून घ्यायचे. शेंगदाणे व्यवस्थित भाजले की त्यावरची जी साल आहे ती तडतडायला लागते आणि बाजूला व्हायला लागते व त्यावेळेस शेंगदाणे व्यवस्थित भाजले असं समजायचं. आता इथे बघा तुम्ही, शेंगदाणे व्यवस्थित भाजलेत. आता आपण या ठिकाणी गॅस बंद करूयात आणि आता एका ताटामध्ये काढून घेऊया. शेंगदाणे ताटामध्ये पसरवून ठेवायचे, म्हणजे लवकर थंड होतील, किंवा मग फॅन खाली थंड करून घेतले तरीही चालेल, पण आपल्याला शेंगदाणे पूर्णपणे थंड करून घ्यायचे. थंड झाल्यानंतर आता आपल्याला यावरची साल जी आहे ती काढून घ्यायची. तर हाताने अशा प्रकारे चोळून चोळून यावरची पूर्ण साल आपण काढून घेणार आहोत. शेंगदाण्याची साल काढून झाली आहे. आता यातील शेंगदाणे आणि साल आपल्याला वेगवेगळं करून घ्यायचं आहे. तर त्यासाठी इथे मी झारा घेतला आहे. यामध्ये थोडे थोडे शेंगदाणे टाकून त्याला चाळून घ्यायचेत, म्हणजे जी साल आहे ती खाली पडेल आणि जे शेंगदाणे आहेत ते झाऱ्यावरती राहतील. असं केल्याने साल आणि शेंगदाणे लवकर वेगवेगळे होतात. तर हे बघा, अगदी काही सेकंदामध्ये साल आणि शेंगदाणे वेगवेगळे होतात आणि सालीचा जो कचरा आहे इकडे तिकडे उडतही नाही. तर इथे तुम्हाला दिसत असेल, मी सगळ्या शेंगदाण्यावरची साल काढली नाही आहे, काही शेंगदाणे तसेच ठेवलेत. तर त्याचं कारणही सांगते. तर ते म्हणतात ना, प्रत्येक पदार्थाला स्वतःची चव आणि गुणधर्म असतात. तसंच शेंगदाण्याच्या सालीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं, म्हणून त्यावरची जी साल आहे ती खाल्लीच पाहिजे. म्हणून मी काही शेंगदाण्यावर साल तशीच ठेवली आहे. आता आपण चटणी बनवून घेऊयात. तर एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे. तर मिक्सरचं भांडं घेताना असं जे मोठं भांडं असतं ते घ्यायचं आहे. छोटं भांडं घेतलं तर छोट्या भांड्यामध्ये शेंगदाण्याची जी पावडर आहे ती एकदम बारीक दळल्या जाते, म्हणून असं मोठं भांडं घ्यायचं आहे. आता त्यामध्ये शेंगदाणे टाकून घेऊयात. त्याचबरोबर इथे मी भरपूर असा लसूण सोलून घेतला आहे, तो पण आपल्याला टाकून घ्यायचा आहे. 2 चमच जिरे टाकायचेत. चवीनुसार मीठ टाकूया. आणि आता इथे मी 3 चम्मच होईल एवढं लाल तिखट घेतलं आहे. लाल तिखट आपल्याला जशी चटणी तिखट हवी असेल त्यानुसार घ्यायचं आहे, पण चटणी म्हटलं तर थोडीशी तिखटच असते, म्हणून इथे मी थोडं जास्त लाल तिखट घेतलं आहे. आता आपल्याला हे सगळं साहित्य हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे सगळं साहित्य आपल्याला दळून घ्यायचं आहे. तर मिक्सरमध्ये चटणी दळत असताना 2 ते 3 वेळा बटन जे आहे ते चालू बंद करून दळायचं, म्हणजे चटणी अशा प्रकारे छान अशी दळल्या जाईल, म्हणजे जास्त पावडरही होणार नाही आणि जास्त जाडसरही राहणार नाही. अगदी आपण खलबत्त्यामध्ये जशी चटणी कुटतो तसंच आपल्या ह्या चटणीला टेक्स्चर येईल. तर हे बघा, अगदी मस्त अशी चटणी दळली आहे. आता ही चटणी आपण अशी देखील खाऊ शकतो. यावर थोडंसं तेल टाकायचं आणि गरम गरम चपातीसोबत खायची, एकदम मस्त लागते. पण आपण इथे ही चटणी जास्त दिवस टिकण्यासाठी आणि एकदम कुरकुरीत राहण्यासाठी एक प्रोसेस करणार आहोत. तर त्यासाठी इथे मी गॅसवर कढाई ठेवली आहे आणि आता कढाईमध्ये आपल्याला 2 चम्मच होईल एवढं तेल टाकून घ्यायचं आहे. तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये आपण ही चटणी टाकूया. आता 3-4 मिनिट आपल्याला ही चटणी बारीक गॅसवर परतवून घ्यायची.
असं केलं की चटणी जास्त दिवस टिकते आणि एकदम कुरकुरीत राहते, अजिबात लवकर खराब होत नाही आणि शेंगदाण्याचा जो कुमट वास आहे तो देखील येत नाही. म्हणून ही प्रोसेस नक्की फॉलो करा. तर हे घ्या, तयार आहे इथे आपली एकदम खमंग आणि कुरकुरीत अशी शेंगदाण्याची चटणी. आता ही चटणी तुम्ही 20-25 दिवस आरामात स्टोअर करू शकता आणि जेवणामध्ये टिफिनमध्ये एन्जॉय करू शकता. भेटूया पुन्हाच एका अशा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.